दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न, मुलीच्या भावाकडून मेहुण्याची हत्या, जळगावमध्ये पुन्हा सैराट। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला आणि या चित्रपटानं महाराष्ट्रासह देशभराला वेड लावलं। या चित्रपटात एका उच्चभ्रू घरातील मुलगी आणि सामान्य गरीब घरातील मुलाची प्रेम कहाणी दाखवण्यात आली। परशा जेव्हा आर्ची सोबत लग्न करतो आणि त्यांना एक मुलगा झाल्यानंतरही आर्चीच्या घरचे परशाला आणि आर्चीला शोधून त्यांची हत्या करतात असे या चित्रपटात दाखवण्यात आले। हे दृश्य पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते। हा चित्रपट केवळ काल्पनिक होता, मात्र या चित्रपटात जशी घटना दाखवली होती तशीच घटना आता जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे। फतेपूर परिसरात बहिणीनं दुसऱ्या जातीतील एका मुलासोबत प्रेमविवाह केल्यानं भावानं थेट बहिणीच्या पतीला संपवलंय। आरोपीने आधी मेहुण्याला जंगलात नेऊन हल्ला केला। या व्हिडिओतून पाहूयात की जळगावमध्ये नेमकं काय घडलंय। बहिणीनं प्रेमविवाह केल्यानं भावाने मेहुण्याची हत्या का केली आहे, समाजातील ही कीड कधी संपेल पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। जळगाव मधील फतेपूर येथील सुभाषपुरा भागात राहणारा 26 वर्षीय प्रशांत चौधरीचे वडगाव सद्दो येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। मात्र दोघांच्याही जाती वेगवेगळ्या असल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांचा, विशेषतः तिचा 19 वर्षीय भाऊ अभिषेक मोरेचा या नात्याला तीव्र विरोध होता। कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध झुगारून प्रशांत आणि त्या तरुणीनं काही महिन्यांपूर्वी कायदेशीररित्या आंतरजातीय प्रेमविवाह केला आणि ते एकत्र संसार करू लागले। आपली सख्खी बहीण दुसऱ्या जातीच्या मुलासोबत निघून गेल्यामुळं आणि तिनं प्रेमविवाह केल्यामुळं कुटुंबाची समाजात मोठी बदनामी झाली अशी सुडाची भावना अभिषेकच्या मनात निर्माण झाली होती। या विवाहाचा राग मनात ठेवून तो प्रशांतचा काटा काढण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता अशी माहिती आहे। 27 जुलै रोजी सायंकाळी 19 वर्षीय आरोपी अभिषेक मोरेनं अत्यंत चालाकीनं प्रशांत चौधरीला विश्वासात घेतलं। त्याने जुना राग विसरल्याचं भासवून गोड बोलून प्रशांतला त्याच्याच दुचाकीवर बसवलं आणि तोरणाळा शिवारातील जंगल परिसरात नेलं। जंगलात गेल्यानंतर दोघांनी मिळून एकत्र मद्यपान केलं। मात्र काहीच वेळातच त्यांच्यात पुन्हा विवाहाच्या कारणावरून जोरदार वाद सुरू झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर अभिषेकने एक मोठा दगड उचलून थेट प्रशांतच्या डोक्यात घातला। हा हल्ला इतका भीषण होता की प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला। प्रशांतचा जागेवरच मृत्यू झालाय असा गैरसमज अभिषेकला झाला। अभिषेकनं गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रशांतचा अर्धमेलेला देह जंगलातील एका खड्ड्यात फेकून दिला। त्यानंतर त्याच्या शरीरावर झाडाच्या फांद्या आणि पालापाचोळा टाकून तो प्रशांतचीच दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला। इकडे प्रशांत रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळं त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध सुरू केला, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही। अखेर प्रशांतची आई सरला चौधरी यांनी फतेपूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत शोध मोहीम सुरू केली आणि तोरणाळा जंगल परिसरातून प्रशांतला अत्यंत गंभीर अवस्थेत शोधून काढलं। त्याच्या डोक्याला, मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला प्रथमतः जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला तातडीनं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथं डॉक्टरांच्या पथकानं त्याचे प्राण वाचवण्यासाठीचे शस्त्रीचे प्रयत्न सुरू केले, परंतु अंतर्गत रक्तस्रावामुळे अखेर शुक्रवारी उपचारादरम्यान प्रशांतची प्राणज्योत मालवली। गुन्हा घडल्याचा समजताच फतेपूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला सिल्लोड जवळील अन्वी परिसरातून ताब्यात घेतलं। पोलिसांनी सुरुवातीला आरोपी अभिषेक मोरे विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता, परंतु आता उपचारादरम्यान जखमी प्रशांतचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात थेट खुनाचे वाढीव कलम समाविष्ट केलेत। या दुर्दैवी ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रचंड हळहळ आणि संतापाची लाट पसरली असून या हत्येच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। पण प्रश्न असा निर्माण झाला की पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्रातून ही जातीवादाची कीड कधी नष्ट होईल। देशात कोणत्याही राज्यात वारीसारखी संस्कृती नाही, पण ती महाराष्ट्रात आहे। वारीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सहभागी होतात। वारीतून जात पात, उच्च नीच असा कोणताही भेद न मानता सर्वजण एक आहेत असा संदेश दिला जातो। वारीत सर्व जाती धर्मीचे लोक सहभागी होत विठुरायाच्या नामाचा जयघोष करतात। असं असलं तरी आज 2026 मध्येही केवळ बहिणीनं दुसऱ्या जातीमधील तरुणाशी लग्न केल्यानं 19 वर्षीय तरुण थेट मेहुण्याची हत्या करताना दिसतोय। या तरुणाचं आयुष्य आता सुरू झालं होतं, पण त्याने थेट हत्येसारखा गंभीर गुन्हा केला असून आता तो उर्वरित आयुष्य जेलमध्ये काढण्याची शक्यता आहे। म्हणजे सध्याच्या तरुणांची मानसिकता किती गंभीर होत चालली आहे हे समजतंय। महाराष्ट्रातून आधी देशातून ही जात धर्माची कीड कधी दूर होणार असा प्रश्न निर्माण झालाय। या घटनेतून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।